सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे मनुस्मृतीचं दहन लाखोंच्या साक्षीनं करण्यात आले। महाराष्ट्र राज्याच्या सध्याच्या मनुधाजिरण्या राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्यात 3री ते 12वीच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृतीमधील श्लोक समाविष्ट करण्याचा घाट घातल्यानं त्यांच्या विरोधात त्यांचा निषेध म्हणून दिनांक 10/6/2024 रोजी पुन्हा एकदा महाड येथील चौदार तळ्याजवळील क्रांतीस्तंभ येथे आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते हजारोंच्या जनतेच्या उपस्थितीमध्ये मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलंय। तरी हे मनुस्मृतीचं दहन करण्याची घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि इंदू मिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक लढ्याचे प्रणेते सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर यांनी 2 जूनला त्यांच्या वाढदिवसानिमित्त हजर असलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केली आणि त्याचीच पूर्तता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्कालीन सहकारी शोभा टिपणीस यांचे वारस मिलिंद टिपणीस यांच्या उपस्थितीमध्ये आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते या प्रतिकृतीचं हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये दहन करण्यात आलंय। यावेळी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी, याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि ओबीसीचे नेते, याचबरोबर बौद्ध चळवळीतील संघटना मध्ये उपस्थित असलेले नेते हा कार्यक्रम यशस्वीरित्या त्यांनी संपन्न केला। यावेळी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर, प्रदेश सचिव ढोले सर, प्रदेश उपाध्यक्ष संजय देग, युवक अध्यक्ष किरण घोगडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडा, युवराज बनसोडे, रमेश जाधव, सोलापूर येथून रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य धडाडीचे नेते सिद्धार्थ कांबळे आणि नवी मुंबईच्या नेत्या रेखाताई इंगळे यांचीही उपस्थिती होती।